4 महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि सर्वच प्रमुख पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय। कोण कुठून लढणार, महायुती होणार की थेट टक्कर, हे चित्र स्पष्ट होण्याआधीच राजकीय रणधुमाळी रंगायला लागली आहे। महापालिका निवडणुका केवळ लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी नसतात, त्या शहराच्या भवितव्याची दिशा ठरवतात। मात्र या रणधुमाळीत मतदारांच्या अपेक्षा केंद्रस्थानी राहतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं महापालिका निवडणुका 4 महिन्यात घेण्याचा आदेश दिल्यानंतर सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे। भारतीय जनता पक्ष, दोन्ही शिवसेना गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यात बैठकांचा धडाका सुरू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। येत्या 17 मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत संजय पवार निवडणूक अहवाल सादर करणार आहेत। भाजपनं स्वतंत्र लढायचं की महायुती करून लढायचं याचा निर्णय घेण्यासाठी 5 सदस्यांची समिती जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। ही समिती लवकरच घोषित होणार असून मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि महेश जाधव हे जिल्हास्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणुकीसाठी सज्ज झालाय। 25 उमेदवारांची यादी तयार असून त्यात माजी नगरसेवक मोठ्या संख्येने आहेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे। काँग्रेस पक्षात मात्र नाराजीचं वातावरण आहे। इच्छुक उमेदवार नाराज असून ही नाराजी दूर करण्यासाठी आमदार सतेज पाटील पुढाकार घेत आहेत। लवकरच बैठक घेऊन सर्वांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सर्वच पक्षात हालचालींना वेग आल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही। कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानांची शोध मोहीमही पक्षांनी सुरू केली असून ही लढत अत्यंत रंगतदार ठरणार आहे। महापालिका निवडणुका केवळ लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी नसतात, त्या शहराच्या भवितव्याची दिशा ठरवतात। सध्या सुरू असलेल्या बैठका आणि गटांतील हालचालींवरून हे स्पष्ट होतं की राजकीय पक्षांनी हे रण सजवलंय। मात्र या रणधुमाळीत मतदारांच्या अपेक्षा केंद्रस्थानी राहतील का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जनतेच्या प्रश्नांची, सेवाभावाची आणि प्रामाणिक नेतृत्वाची खरी परीक्षा या निवडणुकीत होणार आहे।